बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरोधात तसेच हिंदू संत चिन्मय कृष्ण महाराज यांच्या अटकेसह महिला व हिंदू दलितांवर अत्याचार होत आहेत. मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि हिंदूंवरील धार्मिक छळाच्या अनेक घटनांमुळे त्या ठिकाणी हिंदू समाजाची स्थिती गंभीर बनली आहे. भारत सरकार याबाबत सकारात्मक प्रयत्न करत आहे, परंतु दुर्दैवाने संयुक्त राष्ट्र व जागतिक मानवाधिकार परिषद या गंभीर प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगून आहेत. हिंदू समाजाच्या वेदनांवर हा संवेदनाहीन दृष्टिकोन निंदनीय आहे. आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 10 डिसेंबर या दिवशी दहशतवादी इस्लामिक शक्तींच्या विरोधात हिंदूंच्या न्याय मानवी हक्कांसाठी व तेथील हिंदूंवर होणारा दुराचार थांबावा आणि हिंदूंना अभय मिळावे यासाठी सटाणा तालुक्यातील सकल हिंदू समाज व सकल संत समाजाच्या वतीने तहसीलदार बागलाण व सटाणा पोलीस निरीक्षक यांना लेखी स्वरूपात विनम्र निवेदन देण्यात आले. तालुक्यातील दोधेश्वर संस्थानचे महंत हरिओम नंदपुरीजी महाराज, भाजपा पक्षाचे बिंदू शेठ शर्मा, प्रवीण बधान, धर्माचार्य गतिविधी श्रेणीचे श्री आबाजी बच्चा, परिमल जोशी, निलेश सावंत, मनोज केल्हे, मनोज भांबरे, भूषण पगारे तसेच इस्कॉन भक्त परिवार व तालुका हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानी, बागलाण. आज बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर तसेच इस्कॉनचे साधूंवर अटक करून जो अत्याचार चालू आहे त्या अत्याचाराचा सकल संत समाज, सकल हिंदू समाजातर्फे आज आम्ही सदनशील मार्गाने निवेदन देऊन जाहीर आम्ही असा निषेध करत आहे. तरी आमच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी तमाम साधू संतांची, हिंदू समाजाची मागणी. तरी आम्ही याचा जाहीर निषेध करत आहे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. आज संपूर्ण जगामध्ये ज्या गोष्टीला विरोध केला जातोय, निषेध व्यक्त होतोय, असं बांगलादेशचं वातावरण आज संपूर्ण विश्वामध्ये ढवळून निघालेलं आहे. बांगलादेशामध्ये संपूर्ण संत समाजावर, हिंदू समाजावर जे अत्याचार होत आहेत, तर त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलो आहोत. संत मंडळी जमलेली आहेत. इथं होणारे जे काही स्त्रियांवरचे अत्याचार आहेत, हिंदू धर्मांवरचे जे काही बंधनं घातली जात आहेत, संतांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना अटक करून नको त्या गोष्टी त्या ठिकाणी ते फोपावू पाहत आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलो आहोत आणि त्या संबंधातलं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. तर बांगलादेशामध्ये हे जे काही घडत आहे तर याच्यावरती कारवाई होऊन आमच्या हिंदू संतांना अभय मिळावं अशी आम्ही सर्व हिंदू समाजाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज आम्ही इकडं बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ एक हिंदुत्ववादी प्रेमी मंडळी जी आहे एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. इथला प्रत्येक हिंदू बांगलादेशमधल्या हिंदूची काळजी करत आहे. बांगलादेशमध्ये आज हिंदूंवरती अनन्वित अत्याचार होत आहे आणि त्याच्या सगळ्यात जास्त बळी जो आहे हिंदूंमधला जो दलित वर्ग आहे त्याच्यावरती होत आहे. आज इस्कॉनची जी मंदिरं आहे, ज्या इस्कॉनने बांगलादेशमध्ये पूर आल्यावरती तिथल्या लोकांना खाऊ पिऊ घातलं, तिथल्या लोकांची सेवा केली, आज तिथल्याच इस्कॉनच्या मंदिरांमध्ये तोडफोड केली जात आहे. तिथल्या संत महंतांना कुठलंही कारण न देता अटक केली जात आहे. जो हिंदू जन आक्रोश आहे, अनेक महिलांवरती जो अत्याचार झाला, अनेक हिंदूंवरती जो अत्याचार झाला, त्याविरुद्ध तिथला हिंदू संघटित होऊन इथं रस्त्यावरती उतरला. तर रस्त्यावरती उतरणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना कुठलंही कारण न देता अटक होत आहे. त्यांना आज वकील भेटत नाही. कुठल्याही हिंदूची बाजू घ्यायला तिथं वकील नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या निषेधार्थ इथला सटाण्यातला हिंदू समाज जो आहे हा एकत्रित येऊन आज तहसीलदारांना निवेदन देत आहे आणि या माध्यमातून भारतीय सरकारला एक विनंती करत आहोत की आपण बांगलादेश सरकारला ज्या पद्धतीने समजवता येईल त्या पद्धतीने समजून तिथल्या इस्कॉनमधील संत महंतांना, तिथल्या साधू संतांना, तिथल्या हिंदूंना आणि खास करून जो आमचा दलित बांधव तिथं जो अत्याचार होत आहे त्याच्यावरती तो थांबवण्यासाठी जे काही करता येईल त्या पद्धतीने भारत सरकारने कृतिशील राहून जास्तीत जास्त
योग्य पद्धतीने आणि कमी वेळात तिथल्या हिंदूंवरती अत्याचार थांबवा अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच आज आम्ही तहसीलदारांना भेटलोय. ते यावरती सकारात्मक उपाय घेतील अशी आमची विनंती आहे. जय श्रीराम.